नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आजपासून मी वाचत असलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची गीता ही कादंबरी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पहिला व दुसरा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. तिने हलकेच डोळे उघडले. खरं तर उघडतच नव्हते. विलक्षण जड झाले होते. डोकंही बधीर झालं होतं. क्षणभर त्या जडावलेल्या डोळ्यांची अर्धवट उघडझाप करून मग मिटून ती थोडा वेळ तशीच पडून राहिली. मग पुन्हा हलके हलके डोळे उघडण्याचा तिने प्रयत्न केला. वरचं छत अगदी अंधुक अस्पष्ट असं तिला दिसू लागलं. आसपास सगळीकडे नीरव शांत होतं. आपण आहोत कुठे हे तिला कळेना. वर सभोवार नजर फिरवीत तिने हलकेच आपलं मस्तक डावीकडे वळवलं. आता थोडं स्पष्ट दिसू लागलं होतं. आपण कॉटवर आहोत. आपल्या कॉटजवळ ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर, जवळ सलाईनची बाटली अडकवलेला स्टँड, त्या पलीकडे ट्रॉलीशी पाठमोरी उभी राहून काहीतरी कामात गुंतलेली पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्ममधील सिस्टर. म्हणजे हे हॉस्पिटल आहे. आपण इथं हॉस्पिटलमध्ये आहोत. का? कशासाठी? काय झालंय आपणाला? आणि इथं आपणाला आणलं कुणी? तिने हलकेच आपलं डोकं वर उचललं. किती जड झालं होतं. अन हे काय? कपाळाला डोक्याभोवती घट्ट बँडेज का बांधून टाकलेलं आहे? म्हणून का डोकं इतकं जड झालंय? पण पण का बँडेज बांधलंय? तिने आपलं डोकं हलकेच आणखी वर उचललं. कपाळावर डावीकडे भुवईच्या वर वेदनेची तीव्र सणक उठली. आई ग, अयाई म्हणत तिने आपलं डोकं पुन्हा खाली उशीवर टेकलं. ट्रॉलीशी इंजेक्शन भरण्यात गुंतलेल्या सिस्टरने एकदम मागे वळून बघितलं. पेशंटने डोळे उघडलेले पाहताच तिचा चेहरा आनंदाने फुलला. ती मोठ्या त्वरेने कॉटजवळ आली. पेशंटचा हात आपल्या हाती घेऊन तिने म्हटलं, गुड मॉर्निंग. जागी झालीस का? बरं वाटतंय ना आता? पेशंटने निर्विकार शून्य दृष्टीने सिस्टरकडे पाहिलं. क्षणभर तशीच पाहत राहिली आणि मग पुन्हा आपले डोळे मिटले. सिस्टर लगबगीने बाहेर गेली. नाईट ड्युटी डॉक्टरांच्या रूममध्ये शिरली. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड न्यूज. इन्सेंटिव्ह केअर नंबर 2 पेशंट शुद्धीवर आला. रात्रीचे केस रिपोर्ट्स लिहिण्यात गुंतलेला ड्युटी डॉक्टर चटकन उठला. रिअली गुड न्यूज. 12 दिवसानंतर आज पेशंट शुद्धीवर आला. सिस्टर बरोबर तो आयसी नंबर 2 मध्ये आला. पेशंट डोळे मिटून स्वस्थ पडला होता. डॉक्टरने नाडी पाहत म्हटले, आता डोळे उघडा बरं. उघडा डोळे. पण पेशंट पुन्हा गुंगीत स्वस्थ पडला होता. डॉक्टरने तिच्या खांद्यावर हलकेच थोपटून म्हटले, डोळे उघडा. जाग्या झालात ना? उघडा बरं डोळे. पेशंटने डोळे उघडले. शून्य दृष्टीने डॉक्टरांकडे पाहिलं. बरं वाटतंय ना आता? डॉक्टरकडे ती नुसतं पाहत राहिली शून्य दृष्टीने. डॉक्टरने म्हटलं, नाव सांगा बरं तुमचं. नाव काय? हू नाही की चू नाही. तिच्या नजरेत फक्त शून्य. अपरिचित भकास भाव उमटलेला तसाच कायम होता. क्षणभरातच तिने पुन्हा डोळे मिटले. डॉक्टरने कॉट जवळून दूर होत सिस्टरला म्हटले, सिस्टर, ही आता शुद्धीवर आले. अजून गुंगीत आहे, पण आता कसलाही धोका नाही. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. एव्हरीथिंग इज नॉर्मल. असं म्हणत डॉक्टर बाहेर पडले. त्यांना पोहोचवण्यासाठी सिस्टर दारापर्यंत गेली. दाराबाहेर किंचित थांबून डॉक्टरने हलकेच विचारलं, सिस्टर, पेशंटच्या लोकांचा काही ट्रेस लागला का? छे, अजून तसा काहीही ट्रेस लागला नाही. ती पूर्ण शुद्धीवर आल्याशिवाय अधिक कळेल असं काही वाटतही नाही. पण ज्यांनी तिला इथं ॲडमिट केली, पोलिसांनी तिला इथं ॲडमिट केली. हो, असं केस पेपरवर वाचलं. त्यांना फोन करून बोलावण्यात आलं होतं. माफ करा सिस्टर, मी गेले 11 दिवस रजेवर होतो ना. काल रात्रीच ड्युटीवर आलो. रात्री चार्ज घेताना रिलिव्हिंग डॉक्टरने हा पेशंट गेले 11 दिवस संपूर्ण बेशुद्धावस्थेत आहे आणि या पेशंटवर स्पेशल वॉच ठेवण्याची ऑर्डर न्यूरोसर्जननी लिहून ठेवलेली पाहिली.
म्हणून केस पेपरवरची सगळी हिस्ट्री वाचून काढली. सिस्टरने म्हटले, सगळ्याच दृष्टीने ही केस मोठी अनयुज्युअल आहे. हिच्याबद्दल जी माहिती आम्हाला पोलिसांकडून मिळाली ती अशी. एक दिवस सकाळी पोलिसांना फोन आला. फोन करणाऱ्याने सांगितलं, त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमधली बाई बेडरूममध्ये कॉट खाली रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली आहे. तिच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद आहे. तुम्ही ताबडतोब या. पोलीस ताबडतोब गेले. फोन करणाऱ्या शेजाऱ्यांनी सांगितलं, आम्ही 15 दिवसापूर्वीच इथं राहायला आलो आहोत. माझी पत्नी टेलिफोन कंपनीत ऑपरेटर आहे. मी ब्रुकबॉर्न चहाचा होलसेल व्यापारी आहे. या शेजारच्या फ्लॅटमधल्या बाईंशी आमचा तसा अजून परिचय झाला नव्हता. ती कुठेतरी नोकरी करत असावी, कारण रोज सकाळी 9:30 वाजता ती घाईघाईने जाताना दिसे. रात्री परत केव्हा येत असे त्याची कल्पना नाही. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, पण तिचा नवरा आमच्या वेळात घरी कधी आलेला गेलेला दिसला नाही. आज सकाळी तिचा दूधवाला नेहमीप्रमाणे आला. त्याने दारावरची बेल दाबली, दार ठोठावलं, पण आतून जबाब आला नाही. दार कुणी उघडलं नाही. तेव्हा त्याने आम्हाला येऊन सांगितलं. तेव्हा आम्हीही जाऊन बेल वाजवली, दार ठोठावलं, पण आतून कसलीच हालचाल ऐकू येईना. दूधवाला निघून गेला. मला व माझ्या पत्नीला काळजी वाटू लागली. म्हणून आम्ही वरच्या मजल्यावरच्या बिऱ्हाडकरूंच्या मदतीने तो दरवाजा उघडला आणि आत गेलो. बेडरूममध्ये कॉटवरून त्या बाई खाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मृतावस्थेत असाव्यात. आम्ही तसेच तिथून बाहेर आलो. कुणी चोराने त्यांचा खून करून दाराचे गोदरेज लॉक बंद करून गेला असावा. सिस्टरने ही हकीकत पुढे सांगून म्हटलं, मग पोलिसांनी तिला इथं ऍडमिट केली आणि आपले तपासकाम पुढे चालू ठेवले. मग पण अद्याप तिचे नाव आणि तिच्या माणसांचा शोध लागलेला नाही. पण आता 12 दिवसानंतर ती शुद्धीवर आली आहे, तेव्हा आता हळूहळू तिच्याकडूनच सगळं कळेल. बाकी ही केस तशी अनयुज्युअल खरीच. निश्चितच. ओके सिस्टर, असं म्हणून डॉक्टर IC नंबर 1 मध्ये राऊंडला गेले. सिस्टर परत IC नंबर 2 मध्ये आली. पेशंट शांत झोपला होता. तिची श्वसनक्रिया व्यवस्थित चालली होती. आपली नाईट ड्युटी संपण्यापूर्वीचा नित्याचा राऊंड घेण्यासाठी ती बाहेर पडली. सिस्टर गेली आणि थोड्याच वेळात पेशंटने डोळे उघडले. सभोवार पाहिलं. डावीकडचा हिरवा पडदा लावलेल्या खिडकीतून अरुणोदयाचा प्रकाश आत येत होता. त्या प्रकाशात खोली आता स्पष्ट दिसत होती. तिने आसपास नजर फिरवली. ही हॉस्पिटलमधली खोली आहे हे निश्चित, पण मी इथं कशी? तिने छातीपर्यंत असलेल्या पांघरुणातून हलकेच डावा हात बाहेर काढला. तो थोडा जड झाला होता. हातावर चिकटपट्टी लावलेली होती. तो जड हात उचलून तिने तो हलकेच आपल्या कपाळाकडे नेला. अरे, कपाळावर भलं मोठं बँडेज बांधलेलं आहे. म्हणजे मला जखम झाले? ती कशी झाली? केव्हा झाली? मी इथे आले कशी? कुणी आणलं मला इथं? ती आठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला काहीही आठवेना. आसपास पाहत ती कानोसा घेऊ लागली. तिच्या आसपास दुसऱ्या खाटा नव्हत्या की कुणी पेशंट नव्हते. म्हणजे मला स्पेशल रूम मध्ये ठेवलंय का? का स्पेशल रूम मध्ये? इथे ठेवण्या इतकं मला झालंय काय? माझ्या डोक्याला कपाळाला काही लागलंय, बँडेज बांधलंय म्हणून का? अन सगळीकडे अगदी शांत शुकशुकाट कसा? इथं कोणी माणूसच नाही का? नर्स, आया, हॉस्पिटल आहे ना हे? तेवढ्यात डावीकडच्या बाहेर जाण्याच्या बंद दारावरून गीता, गीता मेरी बेटी अशा दुःखातिशयाने शोकाने दबलेल्या हाका तिच्या कानी आल्या. झपझप जाणाऱ्या माणसांच्या पावलांचे आवाजही तिला ऐकू आले. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणलेल्या कुणाची तरी गीता बेटी खलास झाली असावी. कुणा पुरुषाचा त्या गीता बेटीच्या पित्याचा केवढा तो काळजात घुसणारा करुण शोकार्त आवाज. गीता, गीता बेटी. तेवढ्यात वॉर्डातला राऊंड संपवून सिस्टर दार उघडून आत आली. पेशंट जागी झालेली पाहून ती चटकन कॉट जवळ आली. गुड मॉर्निंग. जागी झालीस का? आता बरं वाटतंय ना?
सकाळच्या सोनेरी किरणात कॉटजवळ उभी असलेली सिस्टर तिला आता स्पष्ट दिसत होती. प्रौढ वयाच्या, सौम्य चेहऱ्याच्या, प्रेमळ आवाजाच्या त्या सिस्टरकडे ती क्षणभर पाहत राहिली. मग हलकेच तिने म्हटले, "गुड मॉर्निंग." सिस्टरने हसून तिच्या मस्तकावर मोठ्या मायेने हलकेच थोपटीत म्हटले, "वाह, छान. आता तू पूर्ण जागी झालीस. आता तुला माउथवॉश करूया, मग थोडी स्ट्रॉंग कॉफी घे. ओके?" "हो." तेवढ्यात डे ड्युटीची नर्स आत आली. तिने म्हटलं, "गुड मॉर्निंग सिस्टर. शेवटी एकदाचा हा पेशंट शुद्धीवर आला. गेले 12 दिवस." सिस्टरने तिला डोळ्यांनी दाबून म्हटले, "अगं, गाढ झोपेतून ती आता पूर्ण जागी झाले. जा कमला, पॉट जग घेऊन आयाला पाठवून दे आणि कॅन्टीनमधून वॉर्ड बॉयला कॉफी आणून द्यायला सांग." कमलाने हसून म्हटले, "सिस्टर, आता तुम्ही जा ना. मी आता सगळं पाहते. डोंट वरी." सिस्टरने आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत म्हटले, "अर्ध्या तासात मी जातेच. तोपर्यंत तू आता ट्रॉलीकडे बघ. थोड्याच वेळात डे ड्युटी सिस्टरही येईल. ते ड्रेसिंग, इंजेक्शन सगळी तयारी करून ठेव. न्यूरोसर्जन आज राऊंडला लवकर येणार आहेत. ब्रेन ट्यूमरची 2 ऑपरेशन्स आहेत. जा." नर्स गेली. थोड्याच वेळात आया तोंड धुण्याचं साहित्य घेऊन आली. सिस्टरने हलकेच तिचे तोंड धुतले, तिला कॉफी पाजली. "आता बरं वाटतंय ना?" "हो." तिच्या खांद्यावर मायेने थोपटीत म्हटलं, "तू आता अगदी स्वस्थ पडून राहा. ही नर्स कमला आता ड्युटीवर आले. ही तुझी काळजी घेईल." "थँक्यू सिस्टर. पण तुम्ही आता परत केव्हा याल?" तिच्या स्वरातली अगतिकता सिस्टर आणि नर्स दोघींनाही जाणवली. तिच्या मस्तकावर हात फिरवीत सिस्टरने म्हटलं, "आता नाईटला येईन, पण लवकर येईन." "थँक्यू सिस्टर." सिस्टरने अगदी सहजगत्या विचारावं तसं म्हटलं, "तुझं नाव काय म्हणालीस?" माझं नाव." ती घोटाळली. तिला काही आठवेना. मग एकदम तिने म्हटलं, "माझं नाव गीता. गीता." "वा, छान आहे नाव. बरं, आता तू स्वस्थ पडून राहा." सिस्टर निघाली. तिने जाता जाता नर्सला खूण केली. नर्स तिच्या मागोमाग दाराबाहेर आली. सिस्टरने म्हटलं, "हे बघ कमला, या पेशंटला आता अधिक काही विचारू नकोस. तिला डिस्टर्ब करू नकोस. पण तिच्याकडे नीट लक्ष दे." एवढं सांगून आपल्या क्वार्टर्सकडे जाण्यासाठी झपझप पावलं टाकीत ती लिफ्टकडे गेली. नर्स आपल्या कामाला लागली. गीता वर आढ्याकडे पाहत स्वस्थ पडून राहिली होती. ती आता पूर्ण शुद्धीवर आली होती, पण तिला आठवत मात्र काहीही नव्हतं. आपलं नाव काय आहे कोण जाणे, आठवतच नाही. पण मघा ऐकलेलं गीता नाव आपण सांगतो आहोत एवढं तिला कळत होतं. पण आपल्या डोक्याला लागलं कसं? आपलं घर कुठे आहे? कुठून आलो इथं? कशा आलो? कुणी आणलं? काय घडलं? हे मात्र तिला काहीही करून आठवत नव्हतं. आठवण्याचा प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीपटलावर कसलंही चित्र उमटत नव्हतं. नजरेसमोर दाट धुकं दाटावं तसं काहीसं तिला वाटत होतं. ती आढ्याकडे पाहत स्वस्थ पडून राहिली. म्हणजे आपणाला स्मृतिभ्रंश झाला आहे का? प्रयत्न करून सुद्धा काहीच कसं आठवत नाही? का आठवत नाही? या कादंबरीचा पहिला भाग इथेच संपला. आता मी लगेच दुसरा भाग वाचायला घेणार आहे. भाग 2. थोड्याच वेळाने न्यूरोसर्जन राऊंडला आले. त्यांनी तिला तपासले, काही प्रश्न विचारले. पण भविष्यकाळा इतकाच भूतकाळ तिला अज्ञात झाला होता. नर्सने तिच्या कपाळाचे बँडेज सोडले. न्यूरोसर्जननी जखम बघितली. कपाळावर डाव्या भुवईच्या वर भुवईच्या लांबीचीच आडवी जखम होती. ती आता चांगलीच भरत आली होती. बाकी सर्व ठीक होते. न्यूरोसर्जननी म्हटलं, "शी इज ऑल राईट. आता वॉर्डात नेण्यास हरकत नाही." आणि ते निघून गेले. नर्सने ड्रेसिंगचं काम पुरं केलं. गीताने विचारलं, "सिस्टर, मला ही जखम झाली कशी?" नर्सने हसून म्हटलं, "अगं, ते तू सांगायचंस. आता तू पडल्या पडल्या आठव बरं, ही जखम तुला झाली कशी?" "कोण जाणे, मला काही सुद्धा आठवत नाही." "ठीक आहे, हळूहळू आठवेल. प्रयत्न करीत राहा."
तेवढ्यात एक आया एका ट्रेमध्ये कॉफी आणि बिस्किटे घेऊन आली. नर्सने म्हटलं, गीता, तुला उठून बसता येतं ना? हो. मग बैस बघू. ती उठून बसली. तिने बिस्किटे कॉफी घेतली. आता जरा हुशारी वाटते ना? हो. मग आता खाली उतरून थोडं चालून बघ बरं. ती हलकेच खाली उतरली. चालत दारापर्यंत गेली. नर्सने म्हटलं, वा, छान छान, आता तू बरी झालीस. हो. मग आता घरी जाणार ना? घरी? तुझं घर कुठे आहे? आठवतं का आता? नाही, नाही आठवत. आठवेल हळूहळू. पण आता एकसारखी पडून राहू नको. थोडा वेळ कॉटवर उशाना टेकून बैस. थोडी थोडी फिर. हो. मी तुला स्पंज करणार आहे. नंतर तुला खाली वॉर्डात नेणार आहे. आणि ती आपल्या कामात गुंतली. गीता कॉटवर उशाना टेकून बसली. तिने खोलीत सभोवार नजर फिरवली. या आयसी रूम मध्ये ठेवण्या इतक्या आपण सिरियस होतो? म्हणजे आपणाला असं झालं होतं तरी काय? आपण पडलो होतो? कशा, कुठे, केव्हा? आपलं घर कुठं राहत होतो आपण? ती आठवण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही काही सुद्धा आठवेना. तिने मागे उशांवर डोकं टेकलं. विचार करता करता आपल्या स्मरणशक्तीला ताण देता देता तिचा डोळा लागला. तेवढ्यात तिला हलवून आयाने जागं केलं. गीता बहन, झोपू नका. चला, तुमचा स्पंज करायचा आहे. आयाने अंग पुसून काढण्याचे सगळे साहित्य आणले. नर्सने स्पंज करण्याचे काम उरकले. कपडे बदलले, तिला गरम कॉफी दिली आणि आया, नर्स दोघी आपापल्या कामाला निघून गेल्या. गीता तशीच डोळे मिटून पडून राहिली. झोपी गेली. तिचा खांदा हलवून आयाने तिला जागी केली. गीता बहन, डोळे उघडा. जाग्या व्हा. 10-12 दिवस झोपेतच होतात ना? आता आणखी किती झोपता? उघडा डोळे. गीताने डोळे उघडले. आयाने म्हटलं, सिस्टर विद्याबहननी. विद्याबहन कोण? नाईट सिस्टर. त्यांनी तुमच्यासाठी हा ब्रेकफास्ट पाठवलाय. असे म्हणत तिने उशालगतचा लॉकर खाली कॉट जवळ सरकवला आणि त्यावर थर्मास व लंच बॉक्स ठेवली. गीता सरळ होऊन बसली. तेवढ्यात नर्स आली. तिने म्हटले, गीता, अगं अशी काय बसून राहिलेस? खायला सुरुवात कर. हा सँडविचचा डबा उघडून देते. हलके हलके खा. कॉफी घे, म्हणजे तुला खूप फ्रेश वाटेल. ही आया तुला मदत करेल. एवढं सांगून ती बाहेर आपल्या कामाला निघून गेली. गीताने खायला सुरुवात केली. गेले 11 दिवस तिच्या पोटात काहीही गेलं नव्हतं. शिरेत दिले जात असलेल्या ग्लुकोज सलाईनवरच बेशुद्धावस्थेतला तिचा जीव तग धरून होता. तिने सँडविच संपवले. जवळ उभ्या राहिलेल्या आयाने तिच्या हाती बोर्नव्हिटाचा ग्लास देत उत्साहाने म्हटलं, आता तुम्हाला लवकर बरं वाटेल. स्वतः हिंडू फिरू लागाल. आता थोडा वेळ पाहिजे तर पडून राहा. आयाने तिला झोपवली आणि टिफिन बॉक्स थर्मास घेऊन साफ करायला ती बाहेर निघून गेली. दुपारी सिस्टर विद्याबहनने आयाबरोबर तिला जेवणाचा डबा पाठवला. आयाने तिला जेवायला दिलं. जेवणानंतर ती स्वस्थ पडून होती. आठवायचा प्रयत्न करीत होती, पण काही सुद्धा आठवत नव्हतं. 4 वाजता सिस्टर विद्याबहन थर्मासमध्ये चहा घेऊन स्वतः आल्या. गीता डोळे मिटून पडून राहिली होती. त्या कॉट जवळ आल्या. गीता, चहा आणलाय. उठून बस बरं. उठता येतं ना? त्यांनी तिला हाताचा आधार देऊन उठून बसवलं. मागे टेकायला उशा ठेवल्या आणि स्वतः कॉट जवळ स्टूलावर बसल्या. गीता त्यांच्याकडे पाहत राहिली. त्यांनी हसून म्हटलं, काय ग, अशी पाहतेस काय? मला ओळखलं नाहीस? तुम्ही? अगं, मी सिस्टर विद्याबहन, नाईट ड्युटीची सिस्टर. हो. मग आता एकसारखी पडून राहू नकोस. अधूनमधून रूममध्ये थोडी फिर, थोडी बैस. हो. विद्याबहन रिकामा थर्मास घेऊन उठल्या आणि तिच्या खांद्यावर हलकेच थोपटीत म्हणाल्या, आता रात्री ड्युटीला येते मी. त्या बाहेर पडल्या. लिफ्टकडे निघाल्या. तेवढ्यात समोरून पॅसेजमधून सलवार कमीज घातलेली एक 24-25 वर्षांची तरुणी खोल्यांच्या दारावरचे नंबर वाचित वाचित पुढे येत होती.
सिस्टरला पाहताच ती थबकली. माफ करा, इथं वैशाली जोशी नावाची पेशंट कुठल्या रूममध्ये ऍडमिट केले? वैशाली जोशी? छे, इथं त्या नावाची कोणी पेशंट ऍडमिट केलेली नाही. माफ करा, पण याच हॉस्पिटलमध्ये इन्सेंटिव्ह केअर विभागात ऍडमिट केलंय असं मला कळलं. आयसी विभागात? हो. वैशाली जोशी? हो, मिसेस वैशाली जोशी. तिच्या डोक्याला जखम झाले. बेशुद्धावस्थेत तिला इथं ऍडमिट केलंय असं कळलं. तुम्ही कोण? मी तिची मैत्रीण, ऑफिसमधली मिसेस रेहाना मीरचंदानी. असं? तुम्ही वर्णन करता तशी एक पेशंट इथे ऍडमिट झालेली आहे. रूम नंबर 2 मध्ये आहे. मी आत जाऊ शकते का? हो, जा ना. थँक्यू. मीरचंदानी पुढे गेली. विद्याबेन तिथेच थबकल्या. मग चटकन मागे वळून मीरचंदानीच्या पाठोपाठ गीताच्या रूममध्ये शिरल्या. मीरचंदानी गीताच्या कॉट जवळ उभी होती. कमाल वैशाली, कुठं धडपडलीस तू अशी? अशी अनोळखी तिराईतासारखी काय बघतेस? मला ओळखलं नाहीस? गीताने तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहत म्हटले. नाही, तुम्ही कोण? आता कमाल झाली तुझी. तिचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून रेहानाने आश्चर्याने म्हटले. खरंच म्हणतेस की काय? अगं, मी रेहाना मीरचंदानी नाही का? ऑफिसात तुझ्या शेजारी बसणारी, तुझ्यासारखी स्टेनोटायपिस्ट. आठवलं का? गीताने तिच्यावर खिळवलेली नजर अजून काढली नव्हती. रेहानाने तिचा हात हलवीत म्हटले. अशी अनोळख्यासारखी पाहतेस काय? नाही आठवत? गीताची नजर अजून तिच्यावर खिळलेलीच होती. तिला आठवण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिला काही सुद्धा आठवत नव्हतं. काय ग वैशू, आठवलं का? नाही. कमाल तुझी. गेले 10-12 दिवस तू ऑफिसला गेली नाहीस ते तरी आठवतंय का? गीताने नुसती नकारार्थी मान हलवली. कमाल म्हणजे तुला? विद्याबेनने तिला अडवून मध्येच म्हटले. मिसेस मीरचंदानी, प्लीज पेशंटला आता जरा स्वस्थ पडू दे. जरा तुम्ही माझ्याबरोबर चला ना. तेवढ्यात नर्स गीताचे औषध घेऊन आत आली. मीरचंदानी उठली. विद्याबेनच्या मागोमाग निमूट बाहेर पडली. बाहेर आल्यावर विद्याबेननी म्हटले. मिसेस मीरचंदानी, प्लीज जरा माझ्या ऑफिसमध्ये चला. मला तुमच्याकडून तुमच्या मैत्रिणीची थोडी माहिती हवी आहे. त्यांच्याबरोबर जात मीरचंदानीने म्हटलं. सिस्टर, माझ्या मैत्रिणीला काही आठवत नाही, म्हणजे तिला विस्मृती? शी हॅज लॉस्ट हर मेमरी? होय. माय गॉड, पण कशामुळे हे असं झालं? तिच्या मेंदूला मुका मार बसल्यामुळे. मला तुमच्या मैत्रिणीची थोडी माहिती हवी आहे. दोघी लिफ्टमधून खाली उतरल्या. ऑफिसमध्ये गेल्या. विद्याबेननी म्हटलं, बसा. रेहाना त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. विद्याबेननी म्हटलं, हे बघा, तुमच्या मैत्रिणीला बेशुद्धावस्थेतच इथं आणण्यात आलं होतं. गेले 11 दिवस ती संपूर्ण बेशुद्धावस्थेतच होती. आज सकाळी ती शुद्धीवर आली आहे. तिच्या डाव्या भुवईच्या वर कपाळावर झालेल्या जखमेला 7 टाके बसले आहेत. आता रेहानाने घाबरून मध्येच म्हटले, म्हणजे तिला कोणी चोराने मारली? खून करण्याचा प्रयत्न? नाही, पोलिसांना तसं वाटत नाही. पण अंमली पदार्थ? तुमच्या मैत्रिणीला झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय होती का? मला कल्पना नाही, पण शी वॉज जॉली, व्हेरी हॅपी. ती पुण्याला आपल्या आईला भेटायला जाणार म्हणत होती. पुण्याचा तिचा पत्ता माहीत आहे का तुम्हाला? छे, आमच्याकडे नोकरीला लागल्यावर गेल्या 2 वर्षात ती माहेरी गेलीच नव्हती. पण आपली आई बीपीने आजारी असते तेव्हा रजा घेऊन तिला बघून येईन म्हणत होती. मी गेले 10 दिवस रजेवर होते. कालच हजर झाले. ती गेले 10 दिवस आली नव्हती. मला वाटलं ती पुण्याला गेली असावी. तिच्या शेजारी बसणारी दुसरी माझी मैत्रीण आपल्या लग्नासाठी मद्रासला गेले. काल मी ऑफिसमध्ये गेले तेव्हा मला कळलं. झोपेच्या गोळ्या अधिक प्रमाणात घेतल्या तर त्या विषारी ठरतात? हो. काल ऑफिसमध्ये मला कळलं तिला इथं बेशुद्धावस्थेत आणलंय. आमची स्टाफ मंडळी येऊन चौकशी करून गेली. मिसेस मीरचंदानी, तिला झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय होती का?
खरोखरच मला त्याची काहीही कल्पना नाही. पण पॅथॉलॉजिकल रिपोर्टमध्ये तसं निघालं आहे. किती ट्रॅजिक. पण स्वभावाने ती अतिशय बोलकी आणि आनंदी आहे. तिचं संपूर्ण नाव काय? सौ वैशाली राकेश जोशी. घरचा पत्ता तिच्या. रेहानाने तो टिपून दिला आणि म्हटलं, पण मी तिच्या कधी घरी गेले नाही. आम्हा मैत्रिणींपैकी कुणीही नाही. कारण आमच्या ऑफिसच्या खालीच मेन रोडवर बस स्टॉप आहे. तिथे बसची वाट बघत गप्पा मारीत आम्ही उभ्या राहतो. अधूनमधून रविवारी आम्ही पिकनिकला जात असू, तेव्हाही याच बस स्टॉपवर आम्ही एकत्र जमत असू. तिचा नवरा काय करतो? एका मोठ्या जर्मन कंपनीत फिरता सेल्समन आहे. त्याचा तुमच्याशी कधी परिचय झाला होता? तसा परिचय नव्हता, पण तो अधूनमधून तिला न्यायला येत असे तेव्हा आमच्या ऑफिस खाली फुटपाथवर तिची वाट बघत उभा असे. तो दिसायला अत्यंत देखणा, तांबूस गोरा, सोनेरी केस, 7 फूट उंच, मोस्ट ब्युटिफुल. इथं तिच्या घरी तिच्या सासरची कुणी मंडळी होती का? कल्पना नाही, पण कुणी नसावं. ती घरून आमच्यासारखी कधी लंच बॉक्स आणीत नसे. लंचसाठी रोज ती आमच्या ऑफिस समोरच्या लंच होम मध्ये जात असे. असं. घरी स्वयंपाक सुद्धा ती कधी करीत नसावी. कारण आम्ही मैत्रिणी मधून मधून रविवारी पिकनिकला जात असू तेव्हा आम्ही ठरवून घरून पदार्थ करून नेत असू. पण ही बाहेरून सँडविचेस आणि केक्स मिठाई आणत असे. ती म्हणायची, मला स्वयंपाक करता येत नाही आणि नवऱ्यालाही मी स्वयंपाक करणं पसंत नाही. आम्ही बाहेरच डिनर घेतो. घरी फक्त चहा आणि ब्रेकफास्ट. असं. पण एकंदरीत ते मोठं सुखी जोडपं होतं. मोस्ट हॅप्पी कपल. तुमच्या ऑफिसमध्ये ती किती वर्षे नोकरीला होती? गेल्याच महिन्यात 2 वर्ष पूर्ण झाली. आणि लग्नालाही 2 वर्ष पूर्ण झाली असं ती एकदा म्हणाली होती. तिचं सासर कुठं? त्या बाबतीत ती कधी काही बोलली नाही. विद्याबेन क्षणभर स्तब्ध झाल्या. मग त्यांनी म्हटलं, झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे गुंगीत बेशुद्धावस्थेत ती कॉटवरून खाली पडली असावी. त्यामुळे कपाळाला जखम झाली अन मेंदूला आघात बसला. या कारणामुळेच गेले 11 दिवस ती बेशुद्धावस्थेत होती. आज सकाळीच शुद्धीवर आली. पण शी हॅज लॉस्ट हर मेमरी. हो. अरे रे, आता तिची पुढे काय अवस्था? मेमरी पुन्हा परत येईल का? येईल असं आमच्या न्यूरोसर्जनना वाटतं. आम्ही मेडिकलची मंडळी नेहमी आशावादी असतो. थँक्यू सिस्टर. रेहाना उठली. मी आता निघते. माझा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवते. मला तिची अधिक काही माहिती कळली तर मी फोन करून तुम्हाला कळवते. पुन्हा मी 4-5 दिवसांनी रविवारी येईल. ती बाहेर पडली. सिस्टर विद्याबेननी आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं. 4:45 झाले होते. क्षणभर विचार करीत त्या तशाच बसून राहिल्या. त्या झटकन उठल्या, रूम बाहेर पडल्या. लिफ्टमधून खाली पहिल्या मजल्यावर आल्या. चीफ न्यूरोलॉजिस्टच्या ऑफिसकडे गेल्या. त्यांच्या ऑफिसच्या बंद दाराबाहेर स्टूलावर शिपाई बसला होता, म्हणजे डॉक्टर आत आहेत. त्या जवळ येताच शिपाई उठून उभा राहिला. त्यांनी विचारलं, काय रे, साहेब आहेत ना? जी आहेत ना. मला भेटायचं आहे. जी. त्यांच्या नावापुढे बऱ्याच पदव्या होत्या. गेली 10 वर्षे ते या हॉस्पिटलमध्ये काम करीत होते. इंग्लंड, जर्मन, अमेरिका, जपान इत्यादी देशात राहून त्यांनी पदव्या मिळवल्या होत्या. अनुभव घेतला होता. आता ते या हॉस्पिटलचे चीफ न्यूरोसर्जन होते. गृहस्थ अत्यंत बुद्धिमान, तितकाच कनवाळू. थोड्याच वेळात शिपाई बाहेर आला. त्याने दार उघडून धरलं. विद्याबेन हलकेच आत गेल्या. समोरच एका लांब रुंद टेबलाशी बसून डॉक्टर भराभर लिहित होते. त्यांच्या डाव्या उजव्या हाताला जाडजूड पुस्तकांची चळत होती. इंग्लिश, जर्मन, जपानी पुस्तके, मासिके. डॉक्टर शास्त्रींना अनेक भाषा अवगत होत्या. त्या टेबलाजवळ उभ्या राहिल्या. त्यांना पाहताच डॉक्टरांनी आपले पेन थांबवले. सिस्टरने मान झुकवून म्हटले, गुड आफ्टरनून सर. त्यांनी किंचित हसून म्हटलं,
गुड आफ्टरनून. सिस्टरला ऑफ ड्युटी वेशात पाहून त्यांनी म्हटलं, काही विशेष? सर, तो IC नंबर 2 मधला पेशंट. शी इज ओके, क्वाईट नॉर्मल. आता तिला वॉर्डात रिमूव्ह करायला हरकत नाही. पण सर. येस सर, शी हॅज लॉस्ट हर मेमरी, टोटली लॉस्ट. वॉर्डात तिच्याजवळ एक स्पेशल नर्स ठेवा. हो सर, ते करता येईल. पण पण तिच्या रिलेटिव्हचा काही ट्रेस लागला का? नाही सर, पण प्रयत्न चालू आहेत. मग 4 दिवस वाट बघा. ट्रेस नाही लागला तर हॉस्पिटल पलीकडच्या आश्रमात व्यवस्था करा. सर, तिच्या तिथे राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था होईल, पण आश्रमात अशा या केसची देखभाल. सर, प्लीज एक रिक्वेस्ट करू का? येस. तिला माझ्या क्वार्टरमध्ये नेण्याची आपण परवानगी दिलीत? डॉक्टर त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. एक आदर्श सिनियर सिस्टर असा विद्याबेनचा केवळ हॉस्पिटलमध्येच नव्हे तर सर्व परिचितांमध्ये लौकिक होता. विद्याबेननी पुढे म्हटले, सर, पेशंटच्या सध्याच्या मानसिक अवस्थेत तिची देखभाल, तिला घरगुती वातावरण मिळालं. सध्या माझी सून आणि 2 नातवंडे इथे आहेत. मुलाची बदली मुरादाबादला झाले. तिथे त्याला क्वार्टर्स नाहीत. तिथे त्याला घर मिळेपर्यंत ही मंडळी इथं राहणार. त्यांच्यात हा पेशंट राहिला तर त्याला घरगुती वातावरण मिळेल. डॉक्टरनी हसून म्हटलं, ओके सर, मी आपणाला रोजचा रिपोर्ट देईन. ओके. दुसरा भाग इथेच संपला. आज मी वाचलेले गीता या कादंबरीचे भाग 1 व भाग 2 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे कमेंट केल्यानंतर हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या म्हणजे 3 आणि 4 या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.